हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला कोल्हापूर जिल्हा हा पश्चिम घाटाच्या अंगाखांद्यावरचा जिल्हा आहे आणि पश्चिम घाटाला युनेस्कोनं जे काही जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केलं आहे त्याच्यानंतर अनेक लोकांच्या मध्ये वेगवेगळे प्रश्न तयार झाले आहेत. म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये आपला शाहूवाडी, आंबा, राधानगरी हा जो काही परिसर आहे यामध्ये अनेक शेतकरी, अनेक व्यापारी यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे, संभ्रमाचं वातावरण आहे आणि त्यांचा या ESZ म्हणजे इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोनला विरोध आहे. हा संपूर्ण अहवाल ज्यांनी केला ते डॉक्टर माधव गाडगीळ आज आपल्या सोबत आहेत. त्यांची ओळख खरं तर करून देण्यासाठी खूप मला वेळ लागेल कारण एवढा प्रचंड मोठं त्यांचं काम आहे. पण मी एवढंच सांगेन की पद्मभूषण आणि पद्मश्री अशा किताबांनी त्यांना गौरवलेलं आहे. 6 विद्यापीठांमध्ये ते संशोधन करत आहेत. हॉवर्ड विद्यापीठातून त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे आणि जे बेंगलोरमधलं ECS म्हणजेच सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्स या ठिकाणी ते सध्या संशोधक आणि संस्थापक म्हणून कार्यरत आहेत. आज असे डॉक्टर माधव गाडगीळ आमच्या स्टुडिओत आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार. आणि त्याचबरोबर कोल्हापुरातील पर्यावरणवादी चळवळीमध्ये नेहमी अग्रस्थानी असलेले आपले मित्र माननीय उदय गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत आहे. खरं तर आजची चर्चा एकदम वेगळ्या पद्धतीची मला करायची आहे. नेहमीचा आपला फॉर्मॅट थोडा आपण बाजूला ठेवूया कारण एकूणच कोल्हापूरमधल्या किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांमध्ये हे जे काही पश्चिम घाट संवर्धन प्रकल्प जो आहे आणि तो आता हेरिटेजमध्ये गेल्यामुळं अनेक शंका कुशंका आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला सर जाणून घ्यायचे की तुम्ही जो काही अहवाल तयार केला आहे म्हणजे गाडगीळ समितीचा अहवाल आणि त्याच्या विरोधी एक वातावरण काही प्रमाणात इथं झालेलं आहे, तर मुळात हा अहवाल काय आहे, तुम्ही जे काही काम करता आहात त्या कामाचं महत्त्व काय आहे, अशा अनेक गोष्टी आपण बोलणार आहोत. माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही आता जिथे काम करताय बेंगलोरमधलं जे काही ECS म्हणजे इकॉलॉजिकल सेंटर जे आहे त्याचं काम कशा पद्धतीने चालतं आणि काय स्वरूप आहे त्याचं? हा जो विभाग आहे सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस तो बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा एक विभाग आहे. ओके. 1909 साली स्थापन झालेली म्हणजे आता 103 वर्षाची ही भारतातली सर्वात जुनी आणि सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक संशोधन संस्था आणि आमच्याकडे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचं PhDचं काम असतं. ह्या संस्थेमध्ये जेव्हा 1980 साली भारत शासनाने पर्यावरण विभाग स्थापन केला त्यावेळी पर्यावरण विभागाने भारतातल्या 3 महत्त्वाच्या संवेदनशील परिसरांवर खास शास्त्रीय काम सुरू व्हायला पाहिजे म्हणून मुद्दाम वेगवेगळ्या संस्थांना अनुदानं दिली किंवा नव्या संस्था स्थापन केल्या. त्याच्यात त्यांनी हिमालयासाठी एक गोविंद पंत इन्स्टिट्यूट फॉर हिमालयन एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट म्हणून स्वतंत्र संस्था स्थापन केली. ते मला म्हणत होते की पश्चिम घाट हे मोठं महत्त्वाचं आहे, दुसरं क्षेत्र, आणि तसंच गंगेचं खोरं तिसरं. तर पश्चिम घाटासाठी एक आपण वेगळी संस्था काढू. पण मी त्यांना सुचवलं की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचाच हा एक भाग झाला तर बाकीचे जे आमचे सगळे विभाग आहेत त्यांच्याकडून त्याला खूप मदत होत खूप जास्त चांगलं काम होईल. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचाच एक विभाग म्हणून काढूया, ते त्यांनी मान्य केलं. त्यामुळे पश्चिम घाटाच्या पर्यावरणाचे वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करण्यासाठी हा विभाग 1983 सालापासून कार्यरत आहे. सर, तुम्ही आता म्हटलात की 1980 साली भारत सरकारनं अशा पद्धतीचा पर्यावरण विभाग सुरू केला. जर आपण ओव्हरऑल संपूर्ण जगाकडे बघितलं तर भारताला थोडीशी उशिरा जाग आली असं तुम्हाला वाटतंय? नाही, अशी उशिरा जाग आली अशातला भाग नाही आहे. कारण जगभरच 1972 साली स्टॉकहोमला जी एक परिषद झाली त्या परिषदेनंतर या दिशेने काहीतरी कारवाया सुरू करायला हव्यात म्हणून वेग आला. त्यामुळे एका दृष्टीने अतोनात उशीर झाला अशातला भाग नाही. परंतु अर्थात ज्या झाल्या कारवाया त्याच्यात आणखी पुष्कळ जास्त चांगलं होणं शक्य होतं, परंतु तसा उशीर आपण केला असं काही म्हणायचं कारण नाही. आता मी आमच्या कोल्हापूरकरांच्या मुद्द्याकडे येतो. पश्चिम घाट मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कोल्हापूरकरांना नवीन नाही, परंतु या पश्चिम घाटाचं नेमकं महत्त्व काय आहे हे अजून बऱ्याच जणांना माहीत नाही.
कारण असं होतंच की जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणतात, तशा पद्धतीनं आम्हाला आमच्याकडच्या जे काही बलस्थान आहेत त्याचीच माहिती नाही आहे. तर पश्चिम घाटाचं महत्त्व तुम्ही कसं सांगा? महत्व आणि वेगळेपण पण सर जर तुम्ही सांगितलं की इतरांच्या पेक्षा म्हणजे आता तुम्ही जसं हिमालयाचं सांगितलं किंवा गंगेचं खोरं सांगितलं, त्याच्या तुलनेमध्ये पश्चिम घाटाचं वेगळेपण काय आहे? तर जगभरात जिथे भरपूर पाऊस पडतो अशा विभागातली वर्षावनं आहेत, त्या विभागात जैवविविधता मोठ्या प्रमाणात समृद्धतेने आढळते. तसा आपला पश्चिम घाट एक टापू आहे. तसेच भारतात हिमालय आणि अंदमान निकोबारची बेटं असे आणखी 2 टापू आहेत. विशेषतः इकडचा मिझोराम, अरुणाचल वगैरे त्या भागातला हिमालयाचा भाग. त्यामुळे आज जगात खास जैवविविधतेने समृद्ध असलेल्या प्रदेशात पश्चिम घाट हा एक येतो. परंतु याच्यात दुसरं एक वेगळेपण आहे की 1992 साली जो आंतरराष्ट्रीय जैवविविधता करारनामा झाला, त्या करारनाम्यानुसार त्या देशात ज्या देशाला मर्यादितच असतील, त्या एतद्देशीय केवळ आहेत, दुसऱ्या देशांच्यात नाहीत, अशा ज्या प्रजाती आहेत किंवा अशी जी वेगवेगळी जनुकीय संसाधनं आहेत, उदाहरणार्थ पिकांमधली, त्याच्यावर त्या देशाची सार्वभौम सत्ता आहे. त्याचा वापर दुसऱ्या देशांनी केला तर त्या देशाला काहीतरी दिलं गेलं पाहिजे, त्याबद्दल आर्थिक लाभातला अंश वगैरे अशा सगळ्या तरतुदी आहेत. तर हिमालय तुम्ही पाहिलात तर हे खरं आहे की अरुणाचलातली जैवविविधता आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या किंवा कारवार जिल्ह्याच्या किंवा दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंतच्या भागाहून जरा जास्त आहे. परंतु जी अरुणाचलात आहेत त्या प्रजाती शेजारच्या चीनमध्ये आहेत, ब्रह्मदेशात आहेत, बांगलादेशातही आहेत, काही प्रमाणात भूतानमध्ये आहेत. त्यामुळे खास भारतातल्या अशा तिथे प्रजाती खूप कमी आहेत. पण त्या मानाने पश्चिम घाटातल्या काही अंशी श्रीलंका आणि पश्चिम घाट यांच्यात सामान्य आहेत, पण बहुतांश या फक्त आपल्याकडेच आहेत, कारण ते एक बेट आहे तसं पाहिलं तर वर्षावनाचं. त्यामुळे पश्चिम घाटात जितकी खास जैवविविधता आहे तितकी जगात असलेले भाग फार कमी आहेत. त्यानंतर दुसरं एक आपलं महत्त्व म्हणजे वेगवेगळी जी बागायतीत आणि शेतीत पिकं आपण घेतो त्याचं एक खास समृद्ध आगर आहे. म्हणजे जे लागवडीखाली असलेले वृक्ष आणि पिकं यांचे वन्य भाईबंद म्हटले, उदाहरणार्थ आता आपल्या रानातही आंबे फणसांचे आहेत किंवा मिरीच्या वेगवेगळ्या जाती आहेत, आपण ज्या पिकवतो त्यापेक्षा तशाच पद्धतीच्या दुसऱ्या वन्य जाती आहेत. ह्या ज्या आहेत ना, ह्या वन्य भाईबंदचं आगर जगातलं सगळ्यात समृद्ध आगर हे इथलाच भाग आहे. म्हणजे कारवार, गोवा, कोल्हापूर हा जो भाग आहे ह्याच्यात जितक्या प्रमाणात आहे तिथं जगात कुठल्याच दुसरीकडे नाही. दुसरे काही आता वैशिष्ट्य आहेत. उदाहरणार्थ आपल्याकडचे जे सडे आहेत त्या सड्यांवरती खूप पावसामध्ये तिथली जी खनिजं वगैरे आहेत ती निसरून गेलेली आहेत. त्यामुळे तिथली माती एका दृष्टीने फार खनिजांच्या दृष्टीने दरिद्री आहे. म्हणून काही खास वनस्पतीच तिथे जगू शकतात. आणि हे सडे छोट्या छोट्या तुकड्यात आहेत. त्यामुळे ही जी वेगवेगळी रानफुलं विशेषतः सड्यांवर पावसाळ्यात आत्ता दिसतात, त्यांच्या केवळ एक सड्यावर सुद्धा किंवा काही थोड्या सड्यांवर असलेल्या आणि दुसरीकडे कुठेच न आढळणाऱ्या अशा खूप प्रजाती आहेत. त्यामुळे खास दुर्मिळ आणि इथेच असणाऱ्या प्रजातींचं आपले जे सह्याद्रीचे कोकणाचे सडे आहेत ते जितकं छोटा टापू आहेत हे प्रत्येक, ते जितकं समृद्ध आगर आहे ते सुद्धा जगात फारशी दुसरी कुठली नाही म्हणतात. म्हणजे निसर्गानं आपल्याला भरभरून दिलंय, आपण फक्त जाणतेपणाने त्याकडे बघितलं पाहिजे. आता मी येतो जो आपला सगळ्यांचा मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे या पश्चिम घाटाला जेव्हा आपण जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलं युनेस्कोनं, त्याच्यानंतर लोकांच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले आहेत की आता इथं आम्हाला व्यापार करता येणार नाही, इथं आम्हाला शेतीची विक्री करता येणार नाही, जमिनीची विक्री करता येणार नाही, आम्हाला इथं कोणत्याही पद्धतीचं बांधकाम करता येणार नाही. आणि हे सगळं करण्यामागे जी काही समिती नेमली होती ती समिती होती तुमच्या अध्यक्षतेखालची डॉक्टर माधव गाडगे यांच्या अध्यक्षतेखालची गाडगे समितीचा अहवाल. हा शब्दप्रयोग आपण सगळेच जण इतक्यांदा वापरलेला आहे, पण मुळात हा गाडगे समितीचा अहवाल ज्यांनी केला ते माधव गाडगे आज आपल्या सोबत आहेत. आणि मी त्यांनाच विचारणार आहे की मुळात तुमच्या या समितीची स्थापना आणि समितीचं कामकाज कशा पद्धतीने झालं आणि हा अहवाल तुम्ही आता सरकारकडे सुपूर्द केलात का? ते आता याबद्दल पुष्कळ गोंधळ लोकांच्या मनात साहजिक निर्माण झालेला आहे. या 3 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत.
एक म्हणजे अभयारण्यांच्या 10 किलोमीटर परिघात इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन ठरवणं. ही प्रक्रिया खरी इंडियन बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ जो आहे त्यांनी 2002 साली एक ठराव केला. त्या ठरावानुसार लागलीच सुरू व्हायला हवी होती, परंतु ती प्रक्रिया सुरू केली तर वेगवेगळ्या हितसंबंधांना ते नको होतं, म्हणून ती रेंगाळत ठेवली गेली. म्हणजे 2002चा हा निर्णय आहे. हो. आणि त्याची अंमलबजावणी 2012ला झाली. म्हणजे त्या निर्णयाचा आणि तुमच्या माधव गाडगीळ समितीचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही. अर्थार्थी नाही म्हणजे एवढाच अर्थसंबंध आहे की त्यांचं उद्दिष्ट एका बाजूने आमच्यासारखंच आहे की जैवविविधतेचं संरक्षण व्हावं. नाही, पण गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या जिथे जंगलव्याप्त परिसर आहे तिथे अनेक फॉरेस्ट ऑफिसरनी बैठका घेऊन त्या भागातल्या लोकांना सांगितलेलं आहे की आता इथून पुढे तुम्हाला हे निर्बंध येतील, तुम्हाला या गोष्टी काही करता ठिकाणी येणार नाही. नोटिसा दिल्या गेल्या आणि नोटिसा दिल्या गेल्यानंतर त्यांना एकत्र सुनावणीसाठी बोलवलं गेलं आणि तुमचं गाव आम्ही परिस्थितिकीय संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करतोय असं सांगितलं. तर याच्यात आणि हे करत असताना हा गाडगीळ समितीच्या अहवालात हे आलेलं आहे असं लोकांना आलं. आता तुम्ही जो मुद्दा सांगितलात की 2002ला बोर्ड फॉर वाईल्ड लाईफनी हे खरं तर म्हटलेलं होतं, त्याची अंमलबजावणी राहिली होती आणि त्या अंमलबजावणीचं काम आता वन विभाग करतोय. तर काय आहे, आमच्या अहवालात तुम्ही जर नीट वाचलं तर असं दिसून येईल की आमच्या अहवालाचा संपूर्ण रोख आणि वनविभागाच्या कारवाईचा संपूर्ण रोख हे 2 ध्रुवावर 2 गोष्टी आहेत. मी म्हणेन की वनविभागाची दुर्दैवाने आजपर्यंत भूमिका अतिशय लोकांच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत नकारात्मक राहिलेली आहे आणि आमच्या संपूर्ण अहवालाची भूमिका पूर्णपणे सकारात्मक आहे. आमचं प्रतिपादन आहे की निसर्गाचं रक्षण करताना लोकांना बरोबरच घेऊन ते करायला हवं आणि याच्यासाठी आपल्या भारतीय परंपरेतली जी निसर्ग रक्षणाची समृद्ध परंपरा आहे त्याचा विचार आपण करतच नाही. आता उदाहरणार्थ मी 72 सालीच याचा अभ्यास सुरू केला की पश्चिम घाटावरच जर तुम्हाला इथलं मूळची वनराजी कुठं सापडत असेल तर ती आपल्या देवरायांच्यात आहे आणि या देवराया लोकांनी राखून ठेवल्या आहेत आणि पुष्कळदा वनविभाग तोडायला निघाले असताना विरोध करून त्यांनी राखून ठेवले. ह्याच्या उलट आता मी बघाशी जे म्हणलो की वनविभागाने हे 2002चा ठराव का रेंगाळत ठेवला होता, तर एक उदाहरण देतो जे आमच्या समितीला अभ्यास करायला सांगण्यात आलं होतं सरकारतर्फे. पुणे जिल्ह्यात भीमाशंकर अभयारण्य आहे, त्याच्या दक्षिणेला जो घाटमाथ्यावरचा सगळा अरण्य भाग आहे तो म्हणजे महाबळेश्वर ते भीमाशंकर हे वर्षावनाचा सगळ्यात उत्तरेकडचा भाग आहे आणि तो खरंच अनेक दृष्टींनी जैवविविधतेने अतिशय समृद्ध भाग आहे. तेव्हा 2002 पासूनच त्याला काहीतरी संरक्षण द्यायला हवं होतं, परंतु ते काही केलं नाही. 2008 मध्ये जेव्हा प्रस्ताव आला तिथे पवनचक्क्यांचा, त्यावेळी रेंज फॉरेस्ट ऑफिसरला विचारण्यात आलं, त्यांनी अहवाल दिला प्रामाणिकपणे की या सर्व भागात अतिशय निसर्ग समृद्ध, जैवविविधता समृद्ध ही वनश्री आहे, इथे तुम्ही पवनचक्क्या आणू नका. त्यानंतर ताबडतोब त्याच्या वरिष्ठांनी पूर्ण धादांत खोटी विधानं करत, उदाहरणार्थ इथे जंगल नाहीच आहे, इथे काहीतरी नुसता झाडोरा आहे, इथे महाराष्ट्राचा राज्य पशु शेकरू आढळतच नाही, अशी खोटी विधानं करत प्रत्यक्ष जाऊन तिथे मुद्दाम एका तिथल्या खरपूड नावाच्या गावातल्या प्राथमिक शाळेत 4 रात्री झोपून नीट सबुंद पाहून आलो. तिथे भरपूर महाबळेश्वर सारखंच जंगल आहे, तिथे भरपूर शेकरू आहे. ही खोटी विधानं करून पवनचक्क्यांना परवानगी दिली आणि ते काम सुरू झालं आणि स्थानिक लोकांचाही त्याला विरोध होता. तिथल्या अनेक ग्रामसभांनी आम्हाला हे नकोय पवनचक्क्या म्हटलं, कारण त्या पवनचक्क्या बनवताना त्यांनी इतक्या निष्काळजीपणे रस्ते उभ्या चढावर केले आहेत की दरडी कोसळून सगळा राडारोडा खाली येऊन तिथले ओढ्यांवर, झऱ्यांवर, त्यांच्या पाणी पुरवठ्यावर शेतीचा वाईट परिणाम झाला आहे. अनेक शेती या राडारोड्यांनी बुजल्या गेल्या आहेत. हे सगळं लोकांना नको होतं. त्यांनी ठराव केले होते आम्हाला नको आहे, ते ठराव बाजूला ठेवून काहीतरी खोटेदाटे कागद पुढे पोचवून हा प्रकल्प सुरू झाला. ही वन विभागाची भूमिका आहे.
निसर्ग रक्षणातही ते प्रामाणिकपणे करत नाहीत आणि लोकांवरती अन्याय करतात, ही त्यांची नकारात्मक भूमिका आहे. आम्ही पूर्णपणे याच्या उलटं म्हणतोय, असं करू नका. गेल्या काही दिवसामध्ये हेरिटेज हा शब्द कोल्हापूरकरांनी इतक्यांदा उच्चारलेला आहे की आता हेरिटेज शब्दाचा नेमका अर्थ काय हे सुद्धा समजून घ्यायची वेळ आली आहे. आज दस्तूर खुद्द डॉक्टर माधव गाडगे आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत की ज्यांनी पश्चिम घाटाला हेरिटेजच्या यादीत टाकल्यानंतर काय काय होईल याच्याबद्दल सुद्धा अभ्यास केला आहे आणि तो टाकण्यापूर्वी काय परिस्थिती आहे याचाही अभ्यास केला आहे. अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. पहिले बाळलेणे माझ्या लेकीच्या पहिल्या सोनेरी पाऊलखुणा. प्रत्येक नक्षी हवी हवीशी खुलत जाईल आनंदात. हे तर माझंच मोठं होणं सुवर्णाच्या तेजात. सारी स्वप्न सोन्यासारखी, सारेच क्षण पारखलेले, कण अन कण तिचेच तिच्याचसाठी वेचलेले. एके दिवशी सौंदर्याला मिळेल सौभाग्याची साथ, झळाळणारे तन्मन, रंगरूपाची बरसात, आयुष्य उजळवून टाकणार अलंकाराने सजलेलं, पिढ्यानुपिढ्यांचं लखलखतं नाविन्य. महेंद्र ज्वेलर्स. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. जब दिल चाहे HP चाय. जब दिल चाहे HP चाय. कुछ खास हो जाए. जब दिल चाहे खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे HP चाय. जब दिल चाहे जब दिल चाहे जब दिल चाहे HP चाय, वाकई कुछ खास चाय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत पद्मश्री डॉक्टर माधव गाडगे, ज्यांनी 300 पेक्षा अधिक शोध निबंध लिहिलेले आहेत, अनेक महत्त्वाची पुस्तकं आहेत. पंतप्रधानांच्या सल्लागार समितीवरती सुद्धा ते कार्यरत आहेत आणि प्रचंड अभ्यास असलेले गाडगे सर. आणि गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूरकरांना गाडगे सरांबद्दलचा परिचय अधिक वाढला, तो म्हणजे गाडगीळ समितीच्या अहवालामुळं. कारण या अहवालाबद्दल खूप लोकांच्या मनात शंका कुशंका आहेत, प्रश्न आहेत, उत्सुकता आहे. आज आपण ते जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी मला विचारायचं आहे की आता जो काही हा पश्चिम घाट युनेस्कोनं हेरिटेजच्या यादीमध्ये घातला, तर त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि युनेस्कोचा या संपूर्ण पश्चिम घाटाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? तर हा दुसरा जो टप्पा आहे हेरिटेज साईट बनण्याचा, वारसा हक्क बनण्याचा, हे पण 2005 साली सुरू झालं. आमची समिती 2010 मध्ये स्थापन झाली. त्यामुळे ते जे वन विभागाचे कारवाया चालल्या आहेत त्या 2002 पासूनच्या रेंगाळलेल्या आहेत आणि ह्या 2005 पासून. म्हणजे एका अर्थी गाडगीळ समितीचा अहवाल आणि वन विभागाची कारवाई यांचा काहीही संबंध नाहीये. आणि या युनेस्कोच्या वारसा हक्काबद्दलही आमचा काही संबंध नाही. कारण ही पण स्वतंत्ररित्या 2005 साली सुरू करण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या त्याच्या चर्चा झाल्या
त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा येत राहिला की हा दर्जा देताना तिथल्या स्थानिक लोकांशी विचार विनिमय होऊन काहीतरी निश्चित व्हायला हवं होतं, ते झालं नाहीये. युनायटेड नेशन्सचाच दुसरा एक फोरम आहे, इंडिजिनस पीपल्स फोरम म्हणून. त्या फोरमनी अनेक वेळा ठराव केले की आम्हाला इथल्या लोकांना न विचारता हे सगळं चाललंय, आणि भारताने एक वनाधिकार कायदा पारित केलाय 2006 साली, त्याची अंमलबजावणी न करता चाललाय, हे होऊ नये. त्यामुळे ते होत नव्हतं. आता काहीतरी राजकारण होऊन ते झालंय समजा, परंतु ते म्हणजे यात सुद्धा राजकारण आलेलं आहे. हो हो. ते जेव्हा झालं त्यावेळी गेल्या नुकतंच जे मे महिन्यात मला वाटतं यंदाच्या सेंट पीटर्सबर्ग रशियामधल्या आंतरराष्ट्रीय बैठकीत, त्यावेळी जी युनेस्कोचीच तज्ज्ञ सल्लागार गट आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की ही जी प्रक्रिया आहे वारसा हक्क देण्याची, ती लोकांना डावलून झालेली आहे. या उलट 2010 साली जो गाडगीळ समिती म्हणताय तुम्ही, पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गट, त्याच्या अहवालात लोक सहभागाने कसं कसं करावं याचं व्यवस्थित निरूपण आहे. तर त्या मग गाडगीळ समितीतले हे मुद्दे जे आहेत हे लोकांपर्यंत आलेलेच नाहीये. म्हणजे गाडगीळ समिती जर म्हणते की लोकांना विश्वासात घेऊन, लोकांशी संवाद साधून, त्यांचं प्रबोधन करून, त्यांचं मतपरिवर्तन करून जर त्यांना समाविष्ट करून घेतलं तर अधिक ही प्रक्रिया सुलभ होणार आहे. निर्णय प्रक्रियेत आणि अंमलबजावणीत पण लोकांचा स्वभाव. पण उद्या होतं काय की लोकांना रोजच्या जगण्याची भ्रांत असते, 2 वेळेचं जेवण मिळेल का नाही हे असे प्रश्न असतात, आणि अशा वेळेला अचानक जर सरकारनं काही कायदे कानून जर त्यांना लावले तर त्याच्यातनं लोकांचा उद्रेकच होतो. म्हणजे ते कशासाठी आहे, म्हणजे आपला पश्चिम घाट जो आहे त्याचं महत्त्व काय आहे, तो कशासाठी जपला पाहिजे, हा विषय बाजूला राहतो आणि त्याला एक वेगळं संघर्षाचं वातावरण तयार होतं. तर मुळात तुमची जी काही समिती आहे, या समितीचा अहवाल तुम्ही शासनाला सादर केलायत का, आणि त्याच्यातले प्रमुख काही महत्त्वाचे मुद्दे सांगू शकलात तर बरं होईल. निश्चित. तर 2010 साली आम्हाला काम करायला सांगण्यात आलं. त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा होता की संपूर्ण पश्चिम घाट यामध्ये आमच्या कार्यव्याप्तीतच म्हटलं होतं की कुठले कुठले टापू कशा कशा निकषावर इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह ठरवावेत हे सुचवा. 2000 सालीच भारत शासनाची एक समिती होती, प्रणब सेन समिती म्हणतात, त्या समितीने यासाठी काही निकष सुचवलेले आहेत. त्या समितीवर सुचवलेले काहीतरी 17 निकष आहेत. ते जर आपण पश्चिम घाटाला लावले तर संपूर्ण पश्चिम घाट हा इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह ठरतो. आणि तो अहवाल 2000 सालीच भारत सरकारने मान्य केलाय, जरी त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही तरी. तेव्हा पहिला आमच्या पुढे प्रश्न होता की मग संपूर्ण हा इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह आहे म्हणायचं, सोडून द्यायचं. बट आम्हाला वाटलं की हे काही योग्य नाही, कारण आणि आमच्या कार्यव्याप्तीत दुसराही भाग होता की पर्यावरण राखत विकास कसा नीट होईल हे तुम्ही मांडा. म्हणून आम्ही म्हटलं की मग कुठला भाग जास्त महत्वाचा आहे, कुठला भाग कमी महत्वाचा आहे, हे सगळं नीट ठरवायला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही 1.5-2 वर्ष भरपूर शास्त्रीय काम केलं. त्याच्या आधारे आम्ही 3 भागात याचं विभाजन केलं. खूप अतिसंवेदनशील, मध्यम संवेदनशील, कमी संवेदनशील. आणि मग आम्ही लोकांबरोबर भरपूर विचार विनिमय केला सर्व राज्यांच्यातल्या. मी कोल्हापूरला स्वतः येऊन अनेक लोकांशी बोललो. कोल्हापूरच्या त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात बैठक घेतली. अनेक गावांच्यातही मी हिंडलो आणि बाकीचे आमचे सदस्य प्रत्यक्ष फील्ड वरती जाऊन तुम्ही लोकांच्या काय रिएक्शन्स आहेत ते समजून घेतलेले. हो. आणि केवळ या समितीच्या अहवालात असं नाही, आमचं जे मी म्हटलं 1983 सालापासून कार्यरत आहे हा सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस, त्याचाच विषय आहे पश्चिम घाटाचा अभ्यास करणं. त्या संदर्भात 1983 सालापासून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी पश्चिम घाटातल्या ग्रामीण आणि वनक्षेत्रातच काम करत राहिलेलो आहोत. म्हणजे इथे जे आपला धनगर समाज आहे जो सड्यांच्या वरती वगैरे डोंगर माथ्यांवर राहतो, त्यांच्या झोपड्यांच्यात मी या इतक्या वर्षात अनेक रात्री काढलेल्या आहेत. हे काही नवं नाहीये. तिथले आपले बागायतदार आहेत, सुपारीचे मळेवाले, त्यांच्या घरांच्यात मी महिने राहिलेलो आहे. म्हणजे एका वेळी महिना नाही, पण सगळे जर दिवस घेतले तर एकूण भरपूर महिने होतील. तिथल्या अनेक प्राथमिक शाळांच्यात मी असंच महिने राहिलेलो आहे. तेव्हा ते सगळं बघून आम्ही मांडलेलं आहे.
आणि लोकांना विकासाला काय हवा याचा विचार करत. तर मुख्य आम्हाला म्हणायचं जे होतं ते हे की आपण ही एक सकारात्मक भूमिका घेऊया. अच्छा. ही वन विभागाची नकारात्मक भूमिका आणि लोकांना केवळ शत्रुत्व देणं आणि त्यांच्यावर केवळ निर्बंध लादणं हे अजिबात नको. त्यासाठी आपल्याकडे चांगले कायदे उपलब्ध आहेत. ते बरं. लोकांना माहितीच नाही आहेत, कारण लोकांवर लादण्याची इच्छा असलेली यंत्रणा या कायद्याची त्यांना जाणीवच होऊ देत नाही. काय कायदे आहेत त्यातले? त्यातला सगळ्यात महत्वाचा पुन्हा 10 वर्ष जुना कायदा आहे जैवविविधता कायदा. बर. त्या जैवविविधता कायद्याने म्हटलेलं आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीत, नगरपालिकेत, महानगरपालिकेत, तालुक पातळीवरच्या पंचायत समितीत, जिल्हा परिषदांच्या स्थानिक लोकांची जैवविविधता समिती स्थापन व्हावी. बर. आणि त्या जैवविविधता समितीत केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी नकोत, तर तिथे जे उदय गायकवाडांच्या सारखे आमचे मित्र आहेत तसे या विषयाची जाणीव असलेले आणि तळमळ असलेले असलेले लोक, कळकळ असलेले लोक हवेत. बरोबर. आणि यांना निरनिराळे अधिकार दिले आहेत. यांना बँक अकाउंट उघडता येतो. याच्यात अशी तरतूद आहे की जर लोकांनी आपणहून निसर्गाचं रक्षण करत असेल तर त्यांना खास अनुदान जावं. आता उदाहरणार्थ आपल्याकडे कोल्हापुराच्या भागात सुद्धा इतक्या सुंदर देवराया आहेत, ज्याच्यात मी म्हटल्याप्रमाणे खास इथल्या काही जाती प्रजाती आहेत ज्या तिथंच टिकून आहेत. ते ज्या लोकांनी यांना रक्षण करत आलेले आहेत त्यांना खास अनुदान जायला पाहिजे. काय होतं सर, आपल्याकडे कायदा म्हटलं की लोकांच्या मध्ये थोडंसं संघर्षाचं वातावरण येतं. म्हणजे पूर्वी ते बरं होतं, भावनेच्या अनुषंगानं म्हणून देवराई तयार झाली. म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा हाच असेल कदाचित की एकूणच सगळे त्या झाडांचं रक्षण व्हावं म्हणून ती देवराई. पण आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की कुठलाही कायदा आणला की तो कायदा कसा मोडायचा ह्याच्याबद्दल पहिल्यांदा विचार सुरू होतो. तर आपल्याकडे जे आज पश्चिम घाटाचा जो काही संपूर्ण परिसर आहे, या परिसरातून जर आता हेरिटेजच्या यादीत हा गेलाय तेव्हा मग आता आपल्याला काही बांधकाम करता येणार नाही, आपल्याला खरेदी व्यवहार करता येणार नाही. हे खरं आहे का? तेच मी तुम्हाला म्हणतोय की जरी ते फॉरेस्ट विभागानं लावलेलं असलं तरी सुद्धा त्यांना अशा पद्धतीचे निर्बंध आहेत, ही वस्तुस्थिती आहे का? हे जे निर्बंध आहेत ना, हे शेवटी सरकार ठरवणार. परंतु सरकारला दुर्दैवाने असे काहीतरी ताठर निर्बंध लादण्याची आवड आहे शासकीय यंत्रणेला. आता महाबळेश्वरचाच तुम्ही अनुभव बघा. महाबळेश्वरमध्ये 1900 मला वाटतं 99 साली किंवा काहीतरी बरेच वर्षापूर्वी इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन जाहीर केला गेला. म्हणजे तो तर वेगळा होता. म्हणजे आपण जो म्हणतोय हा अभयारण्याच्या बफर मधला तोही नव्हता, तो वेगळा होता. परंतु तिथे आता माझे काही मित्र आहेत, स्वतःची त्यांची स्ट्रॉबेरीची शेती आहे आणि मी माझा आजोळ सातारला होतो, मला सगळ्या लोकांची ते माहिती आहे. मी तिथेही जाऊन बराच वेळ काढला. तिथले लोक तक्रार करतात की नियम आहे, निर्बंध आहेत म्हणून आमच्या शेतावरची झाडं तोडू देत नाहीत. ठीक आहे, आम्ही ते मान्य करतो, पण मग आम्हाला अतिशय संताप येतो की हॉटेल मालक 20-20 एकरच्या जागा विकत घेतात आणि तिथं झाडं तोडली जातात आणि त्यांच्यावरती कारवाई होत नाही. चोरटी वृक्षतोड तर प्रचंड होत असते. तिथं मला ते घेऊन गेले, एका हॉटेल नवं सुरू होत होतं तिथे, त्याच्या आवारात ढळढळीत वृक्षतोड होत होती आणि सगळे हात चोळून बसले होते. ते रागावतात. ते म्हणतात की विहिरी खणायला अतोनात खणल्या जाऊ नयेत, भूजल नष्ट होऊ नये म्हणून तरतूद आहे. तर तेही आम्ही मान्य करतो. पण मग काय होत आहे, त्यांनी मला लेखी दिलेलं आहे आमच्या समितीला निवेदन की विहीर खडायची असली तर 20,000 रुपये लाच दिली की कुणीही कुठेही खडू शकतं. ही जी दुर्दैवाची गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही म्हणताय सगळे संघर्ष होतात, हे सगळं होतं. एक जर आपण स्वच्छ, पारदर्शी आणि लोकसहभागाचं शासन या भारतात आणू शकलो, आणि त्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे या जैवविविधता कायद्यांसारख्या कायद्यांची चौकट आहे ती अंमलात आणली तरच आपलं पुढे काहीतरी प्रगती होईल. आणि हा माझ्या मते हा जे दुःशासन आहे, मी म्हटलं की हा जे दुःशासन सध्याचा आजकालचा दुःशासन या सह्यागिरीचं हरितवस्त्र हरण करत आहे, तो दुःशासनाला आवरायला कृष्ण कुठला सापडणार नाही. त्याला भीमच पाहिजे लोकशक्तीचा. तो जेव्हा जागृत होईल तेव्हा काहीतरी होईल. आता बघूया. पण तुम्ही जो आता अहवाल शासनाला दिलेला आहे त्याच्यातले प्रमुख मुद्दे तुम्ही काय सांगाल? त्याच्यातले प्रमुख मुद्दे आता जे तुम्ही सांगितले ते सगळे आले असणार त्यामध्ये? नाही, त्याच्यात आम्ही हेच विवेचन केलंय की निसर्ग रक्षणही करायचं, ते लोकांवर काहीतरी जाचक निर्बंध लादत
आणि विकासही करायचा, लोकांवर जे नको आहे ते लादत. मी तुम्हाला आता या भूजलाचंच उदाहरण देतो. इथे शेजारी चिपळूण जवळ रत्नागिरी जिल्ह्यात लोटेला MIDC आहे, रासायनिक उद्योग आहे. तिथल्या 3 उद्योगधंद्यांनी बोरवेल्स खणून तिथल्या भूजलात विष घातलेलं आहे. हे लोकांनी निदर्शनाला आणून दिलंय सरकारच्या. आम्ही गेलो होतो तिथे, आमच्या बरोबर प्रदूषण मंडळाचे अधिकारी होते. लोक म्हणले आम्ही निदर्शनाला आणून दिलाय. प्रदूषण मंडळ, नियंत्रण मंडळ काही कारवाई करत नाही. तिथली तुम्ही वशिष्ठी नदी बघा, काय तिच्यात विषारी सगळा चाललेला आहे उत्सर्ग, त्याच्यावर काही कारवाई होत नाही. सगळीकडेची परिस्थिती आहे. आमच्याकडे कोल्हापुरात तीच परिस्थिती आहे. पंचगंगेच्या बद्दल उदय गायकवाड, बाचुलकर सर, अनेक पर्यावरणवादी कार्यकर्ते वर्षानुवर्ष त्याच्याबद्दल लढतायत, परंतु कोणीही जागं होत नाहीये. आता आपण जो विषय काढला नद्यांच्या प्रदूषणाबद्दल, तर सर खरोखर सांगा की गेल्या काही वर्षांमध्ये नदी प्रदूषणाबद्दल लोकांच्या मध्ये सुद्धा अवेअरनेस आलेला आहे, नो डाऊट, परंतु हे नदी प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी पातळीवरती जे काही उपाय सुरू आहेत ते पुरेसे आहेत? नाही हो, म्हणूनच तर आता काही करून, आता पुण्यात मी राहतो हल्लीकडे, पूर्वी मी बरीच वर्ष बंगलोरात होतो, पण पुण्यामध्ये सुद्धा जी मुठा मुळा नद्या आहेत त्यांच्याबद्दल लोकांना पुष्कळ काही ना काही करावं व्यवस्थित अशी इच्छा आहे, परंतु सारखं अजूनपर्यंत लोकांच्या हातात काय करावं हे येतच नाहीये. हे काही दृष्टीने लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणा हे हात मिळवणी करून एकच त्यांच्या डोक्यात आहे की तिथे बांधकामं कशी वाढवायची, नदीच्या पात्रावर आणखी अतिक्रमण करून तिथं काहीतरी दुसऱ्या मोठ्या इमारती कशा उठवायच्या, एवढेच ते प्रयत्न करत राहतात. त्या नदीचं प्रदूषण रोखायचं, त्या नदी तीरावरची जीवसृष्टी सांभाळायची, हे त्यांच्या मनातच नाहीये. हा बदल व्हायला पाहिजे. हा अवघड आहे, परंतु लोकांनीच जाणीव जागृती होती आणि त्याच्यातनंच, आणि तुमच्यासारख्या माध्यमांनी सगळ्यांनी मिळून आणि उदय गायकवाडांसारख्या कार्यकर्त्यांनी हे रेटत राहायला पाहिजे. दुसरा काही इलाज नाहीये. सर आणखीन एक तुमच्या अहवालाच्या निमित्ताने आणि आता जो नदीचा विषय आपण बोलतोय, एक बातमी राधानगरी धरणाच्या परिसरातून अशी आली की तुम्ही वीज आणि ऊर्जेच्या अनुषंगाने जो एक उल्लेख केला आहे तुमच्या अहवालामध्ये की ज्या धरणांचं आयुष्यमान संपलेलं आहे ती धरणं 30 ते 40 वर्षामध्ये पुढच्या बंद करावी लागतील, त्याचं आयुष्यमान संपल्यानंतर बंद करावी लागतील. तर यामुळं राधानगरीच्या धरणाच्या मुळावर उठली गाडगीळ समिती अशा आशयाखाली बातम्या आल्या आणि एक तीव्र संताप व्यक्त झाला. तर मी असं सर त्याचा खुलासा तुम्हीच करावा. नाही, बरोबर आहे. तर आम्ही मांडणी करताना असं म्हटलेलं आहे की निरनिराळ्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे आणि आमच्या सूचना या अंतिम नाहीत. तर एका दृष्टीने लोकांना विचार प्रवृत्त करायला आम्ही हे काही मांडलं गेलेलं आहे. ते त्याच्यात काही बदल करायला अवश्य हवे असतील तर अवश्य व्हावेत. आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे की ह्या अंतिम सूचना मानू नयेत. तुम्ही अतिशय चांगला मुद्दा मांडलात की सूचना मांडल्यामुळे विचार प्रक्रिया सुरू झाली, विरोधासाठी का होईना पण विचार सुरू झाला. धरणांच्या बद्दलच तुम्ही आता विचार करा. असं म्हणतात की या अनेक धरणांच्यात गाळ साचून त्यांच्यातली पाण्याचा साठा लोकांना वाटतोय त्याहून खूप कमी होतोय. त्याबद्दलची खरी माहिती लोकांपुढे येत नाहीये आणि लोकांच्यात भ्रम आहेत. आणि आता आपण महाराष्ट्रातच खूप वाद ऐकले, संपूर्ण एकूण धरणं, मग त्याच्यातून लोकांपर्यंत शेतीपर्यंत पाणी किती पोचताय, काय पोचताय, याच्यात लोकांना गोंधळात ठेवून खूप गोष्टी प्रचंड चालू आहे. श्वेतपत्रिका हा मुद्दा तर वेगळाच आहे, पुन्हा तो गाजतोच आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की या सगळ्या गोष्टी लोकांपुढे येऊ देत. हे जे विषय आहेत की धरणं किती वर्ष खरोखर टिकणार आहेत, कारण ती खरी गाळाने इतकी भरतायत की यापुढे जे स्टोरेज राहणार आहे ते केवळ डेड स्टोरेजच राहणार आहे. हे सगळं लोकांपुढे येऊ दे ना. ते चर्चेला प्रवृत्त करायला काही हे आम्ही केलेलं आहे. ते कदाचित अमान्य करण्याजोगंही असेल, मी म्हणत नाही सगळं मान्य करण्याजोगंच आहे, तर त्याची पण पुढे येऊ दे, याचा व्यवस्थित खुलासा होऊ दे, याची वस्तुस्थिती काय आहे हे लोकांपुढे येऊ दे, हे मला महत्त्वाचं वाटतं. सर असं आणखीन एक मुद्दा आला की रासायनिक खतं किंवा जी जेनेटिकली मॉडिफाईड जी बियाणं आहेत आत्ता नवीन आलेली
ती किंवा टर्मिनेटेड सीड्स ही वापरू नयेत आणि 5 वर्षाचा तुम्ही एक टप्पा त्याच्यामध्ये सुचवलेला आहे की 5 वर्षामध्ये हळूहळू ते बदलावं. तुम्ही प्रोत्साहनपर अनुदान द्यावं असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामागचं जरासं स्पष्टीकरण तुम्ही शेतकऱ्यांना समजेल असं दिलं तर. नाही, निश्चित. आता तुम्ही बघता की रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं वगैरे याचा प्रसार प्रचंड झालेला आहे. परंतु त्याच्यातून शेतकऱ्यांचा खरोखरच फायदा होतो आहे का, हाही प्रश्न विचार करण्याजोगा आहे. कारण अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं आहे की ही कीटकनाशकं दरवर्षी आणखीच वापरायला लागतात, कारण अनेक कीटकांच्यात त्या नाशकांविरुद्ध प्रतिरोध शक्ती येते, त्यांच्या किमती भडकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न, आता उदाहरणार्थ याचाही खरा नीट अभ्यासच होत नाही. 1960 साली जेव्हा हे हरित क्रांती होणार होती त्यापूर्वी ग्रामीण भागातल्या राहणाऱ्या लोकांच्या आणि नागरी भागातल्या राहणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात किती दरी होती याचा एक जुना हिशोब आहे. काहीतरी 4 पट नागरी भागातल्या लोकांचं जास्त उत्पन्न होतं. आज म्हणतात की नागरी भागातल्या लोकांचं 16 पट झालंय त्यांच्यापेक्षा. याचं कारण जो पैसा येतोय ही रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं विकून, तो जातोय नागरी भागातल्या उद्योगधंदे आणि त्याच्यातल्या लोकांकडे. आणि शेतकऱ्यांना शेवटी जो नफा सुटतोय ना तो दिवसेंदिवस घटतोच आहे. तर याचाही सगळ्याचा विचार झाला पाहिजे. आणि दुसरं एक स्पष्ट मला स्वतःला अनुभव आला, कारण जीवशास्त्रज्ञ म्हणून आणि परिसरशास्त्रज्ञ म्हणून आम्ही जैविक नियंत्रण, वेगवेगळे दुसरे कीटक आहेत, काही दुसऱ्या व्हायरसेस आहेत, बुरश्या आहेत, ज्यांच्या आधारे अनेक किडींचं नियंत्रण करता येईल. बरं, काट्यानं काटा काढायचा. हो, आणि हे शक्य आहे. आणि ह्यासाठी आम्ही शिक्षकांबरोबर कर्नाटकातल्या कामं केली की गावागावातल्या शाळांच्यात हे शाळांच्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प म्हणून हे जे एजंट्स आहेत बायोलॉजिकल कंट्रोल ते शाळांच्यात वाढवता येतील, त्याच्यातून त्यांना विज्ञान शिकवता येईल आणि तिथल्या शेतांवर वापरून चांगलं व्यवस्थित नियंत्रण होईल. परंतु ह्याच्यातून कुठल्या कमर्शियल कंपनीला फायदा होत नाही ना, म्हणून हे पुढंच जात नाहीये. ह्याच्यातून कदाचित, आणि निश्चित असा दिसतंय की ह्याच्यातून कदाचित जास्त प्रभावशाली नियंत्रण होईल. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा. म्हणून आम्ही आमच्या अहवालात म्हटलं की याचा विचार तरी सुरू करण्याच्या दृष्टीने सगळे तुम्ही ताऊन सुलकून बघा ना की रासायनिक खतांनी खरोखरच शेतकऱ्यांचा किती फायदा होतोय. आज तुम्हाला दुसरी जैविक खतंही वापरण्याची शक्यता आहे. त्यानंतर आम्ही हेही सुचवलेलं आहे की ऑस्ट्रेलिया सरकारने मुद्दाम अनुदान देत आहेत. आज भारत सरकार हे कार्बन सिक्वेस्ट्रेशनच्या खाली उद्योगधंद्यांना निलगिरीची वनं वाढवायला अनुदान द्यायला तयार आहे. पण ऑस्ट्रेलियन सरकार तिथल्या शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती करून शेतीतलं सेंद्रिय अंश वाढवायला अनुदान देत आहे. ते भारतात विचारच करत नाही होत. आपण आम्ही सुचवलंय की असेही विचार करा ना, विशेषतः पश्चिम घाटावरती ज्या पद्धतीचा पाऊस आहे, माती आहे सगळी, आणि एकूण आधीच खनिजांनी कमी असलेली माती आहे, खनिज, याच्यात सेंद्रिय अंश वाढवणे फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करा. अशाच दृष्टीने निराळ्या आम्ही या सूचना आणलेल्या आहेत की ज्याच्यातून विचाराला काहीतरी चालना होऊन केवळ रासायनिक खतं निर्माण करणाऱ्या कंपन्यांचा इंटरेस्ट ढकलायचा म्हणून जे चाललेलं आहे त्याच्यावर जरा वेगळं होऊ दे ना सुरू. सर, मी तर शेवटच्या टप्प्याकडे येणार आहे. एकतर कोल्हापूरकरांचा पश्चिम घाटाशी खूप घनिष्ठ संबंध आहे आणि आता युनेस्कोनं त्याला हेरिटेजच्या यादीमध्ये घातलेलं आहे, तर त्याचं त्यांनी स्वागत केलं पाहिजे का कोल्हापूरकरांनी, हा एक मुद्दा. आणि तुम्ही आता काय अपील कराल कोल्हापूरच्या लोकांना? तर आता स्वागत केलं पाहिजे का, तर मी म्हणावं अवश्य करावं. कारण युनेस्कोचा हेरिटेजचा दर्जा आल्याने काहीही फरक बाकी होत नाही. हे सगळं भ्रामक आहे. मी म्हणतो 3 गोष्टी मी म्हणेन की जो वनविभागाची ज्या पद्धतीने कारवाई चाललेली आहे इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन, ती नकारात्मक आहे. युनेस्कोचा हा दुसरं 2002 म्हणजे स्थानिक लोकांना अधिक विश्वासात घेतलं पाहिजे. नंतर युनेस्कोचं आहे ते भ्रामक आहे, त्याच्यातून काहीच होणार नाहीये. केवळ एवढंच आहे की एक आपल्याला जी आवड आहे आंतरराष्ट्रीय याच्यावरती जाऊन नाटकं करायची, ते नाटक करण्यासाठी आपण युनेस्कोकडे जाऊन म्हटलं ठीक आहे, मग आता तुमच्यावर नैतिक जबाबदारी आहे भारत सरकारवर की तुम्ही एवढं नाटक करून दर्जा आणलायत ना, काहीतरी खरं करा, खरं काहीतरी करा.
तेव्हा ते स्वागतार्ह आहे. एरवी लोकांना काही फरक पडणार नाही. मी मुद्दाम विचारून आहे सगळीकडे लोकांना, काहीही युनेस्को वेगळी बंधनं आणू शकणार नाहीये. आपणच आपल्याकडून काय करायचं ते ठरवलं पाहिजे. बरोबर. त्यासाठी आपले जे चांगले कायदे, जैवविविधता कायदे, ते जारी केले पाहिजेत. लोकांना सहभागी करून करायला पाहिजे काम, लोकांना प्रोत्साहन देऊन करायला पाहिजे. ते आम्ही सुचवलंय. त्यामुळे मी म्हणतो आमचा हा जो मार्ग आहे तो सकारात्मक मार्ग आहे. गाव करील ते राव काय करेल अशी आपली म्हण आहे. आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं की केवळ कायदे लादून नकारात्मक दृष्टिकोनातून जर एखादी गोष्ट मारून मुटकून करायला लावली तर लोकांच्या मध्ये विरोधाचं वातावरण तयार होतं. पण मुळात जर त्या गोष्टीची आपण किंमत समजावून सांगितली आणि जर आपल्याला ती पटली तर कदाचित हे संपूर्ण आपोआपच सगळं चित्र बदलायला लागेल. नुसती पटायचा प्रश्न नाही अहो. त्याच्यात लोकांना सबलीकरण, लोकांना अधिकार देण्याची, लोकांना आर्थिक प्रोत्साहन देण्याची ही पण तरतूद आहे. जाणीव जागृती तर हवीच, पण त्याच्याबरोबर लोकांना स्वतःच्या हातात काहीतरी निर्णय प्रक्रियेत अधिकार हवेत, लोकांना आर्थिक प्रोत्साहन हवं. ही सगळे आपल्याकडे शक्य आहे. कायद्याच्या म्हणजे नवे कायदे नको आहेत. आज होऊ देत नाही आपण. आमचा अहवाल म्हणतो अहो हे तुम्ही कार्यरत करा. अच्छा, म्हणजे जे जुनं आहे तेच फक्त तुम्ही एकदा लोकांसमोर आणलेलं आहे. 10 वर्ष जुनं आहे. अच्छा, ओके ओके ओके. आज दस्तूर खुद्द माधव गाडगीळ सर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि एकूणच या पश्चिम घाटाचं काय महत्त्व आहे, त्याच्याकडे कुठल्या नजरेनं बघितलं पाहिजे याच्याबद्दलची एक वेगळी दृष्टी द्यायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि आपण सगळ्यांनी जर ही समजून घेतली गोष्ट तर मग हा अनाठाई जो काही संघर्षाचा मुद्दा आहे किंवा संभ्रमाचा मुद्दा आहे हा थोडासा कमी होईल आणि आपण अधिक नेमकेपणानं आपल्या अवतीभोवतीच्या परिसरासाठी कार्यरत राहू. आज आमच्या स्टुडिओमध्ये गाडगीळ सर आले, उदय आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.